Lecture we have to see the stationary waves and the काय घेतलं होतं properties of the stationary wave. In the properties of stationary wave we have to study that stationary waves alternately कोण फॉर्म होत होते, alternately nodes and antinodes आर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी फॉर्म सांगितलं. परत पुढची कॅरेक्टरिस्टिक सांगितली होती किंवा पुढची प्रॉपर्टी सांगितलेली होती की द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स काय सांगितलं होतं, डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज लॅम्बडा बाय 2 आणि डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड ऑल्सो किती होतं, लॅम्बडा बाय 2 होतं. बरोबर आहे. त्यानंतर पुढचं सांगितलं होतं की द डिस्टन्स बिटवीन नोड आणि काय असेल ॲडजेसंट अँटीनोड त्यांच्यामधलं डिस्टन्स किती होतं, लॅम्बडा बाय 4 होतं. बरोबर आहे. ऑफ व्हायब्रेशन व्हॅरीज पिरियडिकली इन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी स्पेस आणि ऑल पॉईंट्स व्हायब्रेट विथ द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सेम फ्रिक्वेन्सी. त्यानंतरचा जो घेतला होता ऑल द पार्टिकल एक्सेप्ट दोज काय सांगितलं होतं त्या ठिकाणी नोड सांगितलं होतं. पजेसेस एनर्जी देर इज नो प्रोपोगेशन ऑफ काय सांगितलं होतं एनर्जी, द वेव इज लोकलाइज्ड, द वेलॉसिटी इज काय सांगितलं होतं 0, देअरफॉर वी कॉल इट एज काय सांगितलं होतं त्या ठिकाणी स्टेशनरी वेव. त्यानंतर शेवटची प्रॉपर्टी जी घेतली होती ऑल द पार्टिकल्स बिटवीन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ॲडजेसंट नोड्स व्हायब्रेट्स इन काय सांगितलं होतं इन फेज. बरोबर आहे. देर इज नो प्रोग्रेसिव्ह चेंजेस ऑफ फेज फ्रॉम वन पार्टिकल टू काय सांगितलं होतं अनदर पार्टिकल आणि ऑल द पार्टिकल्स आर इन द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी सेम लूप आर इन द फेज ऑफ द काय सांगितलं होतं ऑसिलेशन. इन्स्ट्रुमेंट सच एज सांगितलं होतं त्या ठिकाणी व्हायोलिन. त्यानंतर काय सांगितलं त्या ठिकाणी तानपुरा आर बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स ऑर काय सांगितलं होतं स्टँडिंग वेव्ह. मग स्टेशनरी वेव्हची सुरुवात जी घेतली होती ते आपण उदाहरण जे घेतलं होतं त्या उदाहरणामध्ये आपण सितार घेतलं होतं, गिटार घेतलं होतं. बरोबर आहे. आणि मग त्याला सांगितलं होतं की जी स्ट्रिंग टाईट असत्या त्याला आपण प्लग केली तर तिथं काय होतं त्या ठिकाणी स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस होतात म्हणून सांगितलं होतं. तेच उदाहरण आपल्याला या ठिकाणी घेतलेलं आहे. आज आपल्याला जो नवीन पॉईंट बघायचा आहे वी हॅव टू डिस्कस द न्यू पॉईंट दॅट इज कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड काय सांगितलं स्टेशनरी वेव्ह. आता प्रोग्रेसिव्ह आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी 2 टाईप्स, वन इट इज अ लॉन्जिट्युडनल वेव्ह अनदर इट इज अ ट्रान्सवर्स. बरोबर आहे. आणि स्टेशनरी वेव्ह ज्या प्रोड्यूस होणार आहेत त्या कशा होतात त्या ठिकाणी 2 वेव्स आहेत. ट्रॅव्हल्स इन द कॅमेरा फक्त अपोजिट डायरेक्शन आणि फॉर्म्स वेव्ह लाईक वेव्ह लाईक स्ट्रक्चर दीज आर नोन एज काय म्हणतो होतं स्टेशनरी वेव्स असतात. बरोबर. आता हे दोघांची न्यू पॉईंट दॅट इज कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह अँड स्टेशनरी वेव्ह. व्हॉट इज द मेन comparison of progressive and stationary wave? Here first we have to discuss the definition. It is the first comparison in between the progressive wave and the stationary wave. Here we have to see first we have to see the definition of the progressive wave. A wave which is continuously traveling in the same direction in the same medium. Means काय सांगितलं वेव्ह ची कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स होणार आहे. ट्रॅव्हल्स होत असताना त्याची डायरेक्शन आणि त्याचं मीडियम हे कसं पाहिजे सेम पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. देन वी हॅव टू सी स्टेशनरी वेव्ह. इन द डेफिनेशन ऑफ द स्टेशनरी वेव्ह वी हॅव टू सी दॅट when two identical waves traveling along the same path, these two identical waves traveling in the same path in opposite direction, but they are in the opposite direction. First it is in a positive x direction, another one it is a negative x direction, interfere with each other and the resultant wave is called as a stationary wave. Here we have to see that is this is the first wave, that is the one wave. Another wave, here we have to take a, this is travels in the opposite direction and the resultant one wave which is produced here. This is the first wave, this is another wave traveling along the same path but in opposite direction, interfere with each other and the wave form it is called two identical waves traveling along the same path. This path का size same है but traveling in opposite direction, interfere with each other
and the resultant wave, which is called as a stationary wave. Here we have to see that this wave travels in positive x direction, this wave travels in the negative x direction, and resultant wave formed, this wave is called as a stationary wave. Second point, in a progressive wave it is the disturbance travels from one region to the other with the same velocity. Means disturbance travels from one region to the other. एका रिजन मधून दुसऱ्या रिजन मध्ये जात असताना तिथे वेव्ह ट्रॅव्हल्स होत असताना तो डिस्टर्बन्स प्रोड्यूस होणार आहे. तिथे विथ काय असणार आहे त्या ठिकाणी सम वेलोसिटी. इन केस ऑफ द स्टेशनरी वेव्ह वी हॅव टू सी दॅट डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेअर इट इज प्रोड्यूस्ड. जे डिस्टर्बन्स जिथे प्रोड्यूस रिमेन्स इन द रिजन वेअर इट इज प्रोड्यूस्ड, वेलोसिटी ऑफ द वेव्ह कशी असणार आहे त्या ठिकाणी 0 असणार. काय सांगितलं? disturbance remains in the region where it is produced. जिथे disturbance produce झाला त्या ठिकाणची velocity of the wave is काय असणार आहे 0. Then we have to take a third point, that is amplitude of all particles are same. Means amplitude कसा असणार आहे same असणार आहे. Therefore we have to take an example, that is when this wave propagate, that is this is a transverse wave. Transverse wave it is a one type of the progressive wave. When amplitude of all particles are same, means when the wave reaches at this point, amplitude is a same. Here also when particle reaches at these 2 points, amplitude becomes the same. Therefore here we have written amplitudes of all particles are same. जे amplitude सगळ्यांचा कसा असणार आहे सारखा असणार आहे. त्यानंतर we have to take in case of stationary wave, amplitudes of particles are different. Means in the stationary wave amplitudes of particle are different. तुम्हाला कसं काय तर at this point amplitude becomes 0. Therefore we have to call as a node. At this point amplitude becomes a maximum. Then काय झालं that points are called as a antinodes. Then the particle reaches at this point amplitude becomes a 0. Means काय झालं when the wave produced, then amplitudes of all particles are different. That is at some points amplitude becomes 0 and at some point amplitude becomes a maximum. Then we have to take a fourth point, that is all the particles do not cross their mean position simultaneously. Means काय सांगितलं all the particles do not cross their mean position. जे सगळेच पार्टिकल आहेत इथले जे all the particles do not cross, जे क्रॉस करू शकणार काय their mean position simultaneously. जे एकाच वेळेला सगळे जे पार्टिकल्स आहेत त्यांची मीन पोझिशन क्रॉस करू शकणार नाही. In case of the stationary wave, here we have to see that all the particles crosses their mean position simultaneously. But in case of the stationary wave, all the particles म्हणजे सगळे पार्टिकल्स काय करणार आहेत त्या ठिकाणी मीन पोझिशन क्रॉस करणार आहेत एकाच वेळेला simultaneously. Then we have to take the fifth point, all the particles are moving. That is we have to see that how wave is produced. One particle gets energy from the neighboring particle, then this neighboring particle energy transferred to that of the next particle. In this way one particle gets energy. Means काय झालं actual motion of the particle takes place here. म्हणजे actual particle काय करणार आहे प्रत्येक पार्टिकल नेबरिंग पार्टिकल एनर्जी काय करत जाणार आहे ट्रान्सफर करत जाणार. आणि व्हेन वन पार्टिकल गेट ट्रान्सफर द एनर्जी टू द नेबरिंग पार्टिकल, देन द ऑल द पार्टिकल्स आर काय होणार आहे त्या ठिकाणी मूव्हिंग. देअरफॉर ऑल द पार्टिकल्स आर मूव्हिंग इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बट इन केस ऑफ द स्टेशनरी वेव्ह द पार्टिकल्स विच आर ॲट नोड्स आर ऑलवेज ॲट द सेम रेस्ट. म्हणजे ॲट दिस पॉइंट इट इज नोन एज अ nodes. These points are known as nodes. At this point, the particles which are at nodes, that is at this point, that is at the node point, all the particles are at the nodes are always at rest. म्हणजे नोडच्या ठिकाणी आला की पार्टिकल कसं असणार आहे रेस्ट कंडिशन असणार. नेक्स्ट कंपॅरिझन, एनर्जी विल ट्रान्सफर्ड फ्रॉम वन रिजन टू द अनदर. जिथे एनर्जी काय होणार आहे ट्रान्सफर होणार आहे एका रिजनमधून दुसऱ्या रिजनमध्ये. बट इन केस ऑफ द स्टेशनरी वेव्ह देयर इज नो ट्रान्सफर ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी एनर्जी. दिस इज द कंपॅरिझन
of progressive waves and the stationary waves. The frequency at which an object tends to vibrate when hit or काय सांगितलंय plugged or somehow disturbed is known as its काय सांगितलंय त्या ठिकाणी natural frequency. In this vibration object is not under the influence of any outside force. मग अशा आपण सांगितलं की उदाहरण सांगितलं हिट केलं असेल प्लग केलं असेल किंवा कुठला पण त्याला त्या ठिकाणी डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला असेल. म्हणजे हिट केलं म्हणजे काय मारलं आपण प्लकिंग केलं म्हणजे आपण मगाशी व्हायोलिनचं किंवा तानपुराचं उदाहरण दिलं होतं त्या स्ट्रिंगला जाता जाता आपण प्लग केलं तर त्याची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल त्यानंच तो काय होणार आहे त्या ठिकाणी व्हायब्रेट होत जाणार. आणि म्हणून सांगितलं तो हिट केला असेल व्हायब्रेट केला असेल किंवा प्लकिंग केलं असेल तर त्याच्यामुळे जो त्या ठिकाणी डिस्टर्बन्स प्रोड्यूस होणार आहे ती त्याची काय असणार आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार. आणि म्हणून सांगितलं आहे इन दिस व्हायब्रेशन ऑब्जेक्ट इज नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एनी आउटसाईड द फोर्स. म्हणजे तो आउटसाईडचा एखादा एक्सटर्नल फोर्स असेल त्याच्या प्रभावाखाली असणार नाही. त्याचा तो काय असणार आहे स्वतःची जी ओन फ्रिक्वेन्सी असणार आहे त्या फ्रिक्वेन्सीनं तो काय होत जाणार आहे त्या ठिकाणी व्हायब्रेट होत जाणार आहे. When a simple pendulum is pulled outside and released सांगितलं आणि इट गेट्स द काय सांगितलं त्या ठिकाणी फ्री व्हायब्रेशन किंवा परफॉर्म्स द फ्री व्हायब्रेशन विथ इट्स काय सांगितलं नॅचरल फ्रिक्वेन्सी. सिमिलरली when a string of guitar is plucked at some point it performs free vibration with its natural frequency. आपण जे मगाशी उदाहरण सांगितलं की सितार असू दे किंवा गिटार असू दे किंवा आपण जर सिम्पल पेंडुलमचं एक्झाम्पल घेतलं नसेल तर साधा आपण झोपाळ्यावर बसलो असेल झोपाळ्यावर बसल्यानंतर आपण एकटंच असेल आपण एकटाच झोका घेत असेल त्यावेळेचं व्हायब्रेशन कसं असतं फ्री व्हायब्रेशन असतं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने. आणि कुठलं तर दुसरी व्यक्ती आली तर ते काय म्हणतात थांब जरा धोका देतो म्हणून बरोबर आहे. झोका दिला म्हणजे काय केलं त्याने एक्सटर्नल पिरियडिक फोर्स तिथं काय केलं अप्लाय केलं. एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केल्यानंतर आपण जो झोका घेतो त्याच्यापेक्षा झोका जरा काय होतोय उंच जातो उंच जात नाही उंच जरा जातो बरोबर आहे. म्हणजे आपण जे घेतोय झोकाळ्यावर बसल्यानंतर जे सांगितलं उदाहरण ते सगळं कसं असणार आहे फ्री व्हायब्रेशन्स. आणि म्हणून एक्झाम्पल सांगताना तिने काय सांगितलं when we want to take an example of the काय घेतलं त्या ठिकाणी सिम्पल पेंडुलम. दिस इज द मेन पोझिशन झाली आणि when we want to release दिस बॉब घेतलं हा रिलीज बॉब आपण इकडे घेतला बरोबर आहे. आणि इथून तो काय केला त्या ठिकाणी सोडून दिला रिलीज केल्यानंतर इट काय करणार आहे त्या ठिकाणी परफॉर्मचं काय सांगतो आपण त्या ठिकाणी ऑसिलेशन. त्या ऑसिलेशन घेणार इकडे जेव्हा जाणार आहे परत इकडे येणार. आता इथं घेत असताना त्याची काय एकदाच आपण रिलीज करायचं सोडायचं त्याचा ॲम्प्लिट्यूड जो आहे तो आहे तेवढाच राहतो का ॲम्प्लिट्यूड आहे तेवढाच राहील का काय होतं हळूहळू वाढत वाढत जातो का हळूहळू कमी कमी होत जातो हळूहळू काय होत होतं कमी कमी होत जातो बरोबर आहे. का कमी होत असेल कारण जो आपल्याला सराउंडिंगचा रिजन म्हणतो म्हणजे एअर रेजिस्टन्स त्याच्यावर काय करत असतो त्या ठिकाणी अफेक्ट करत असतो. एअर रेजिस्टन्स काय केला अफेक्ट केला म्हणजे कडेची हवा वगैरे जे म्हणतो आपण त्या हवेचा त्याच्यावर काय होतं त्या ठिकाणी परिणाम होतो आणि हळूहळू व्हायब्रेशन्स त्याचे काय होत जातात त्या ठिकाणी कमी कमी होत जातो आणि परत काय होतं तो त्या ठिकाणी स्थिर होतो म्हणजे रेस्ट पोझिशनला जातो कळते. द व्हायब्रेशन्स इन अ ड्रिल मशीन अँड इन अ वॉशिंग मशीन्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्स्ड व्हायब्रेशन. Also the vibration produced in the tabletop due to tuning fork of different frequencies are different as they are forced vibration due to two tuning forks of a different frequency. Free vibrations काय आलं जेशन काय होणार आहे व्हायब्रेट्स विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नाही कळतंय. आता नेक्स्ट घेणार आहे आपण कुठला घेतला फोर्स्ड व्हायब्रेशन बरोबर आहे. मग फोर्स व्हायब्रेशनमध्ये आपण सांगितलं उदाहरण दोन घेतली एक ड्रिलिंग मशीनचं घेतलं आणि दुसरं काय घेतलं वॉशिंग मशीनचं एक एक्झाम्पल घेतलं. त्याच्यावर काय सांगितलं एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आपल्याला अप्लाय करायला लागतात. कशा पद्धतीनं आपण पुढे बघूया. इन फोर्स व्हायब्रेशन अँड एक्सटर्नल पिरियडिक फोर्स इज अप्लाइड ऑन अ बॉडी हुज नॅचरल पिरियड इज डिफरंट फ्रॉम द पिरियड ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी फोर्स म्हणजे त्याची नॅचरल जो पिरियड असेल त्याच्यापेक्षा आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्सचा पिरियड कसा असणार आहे वेगळा असणार आहे. आणि म्हणून सांगितलं द बॉडी इज मेड टू व्हायब्रेट विथ अ फ्रिक्वेन्सी इक्वल टू दॅट ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी एक्सटर्नली इम्प्रेस्ड फोर्स. आणि म्हणून ती बॉडी व्हायब्रेट होत जाणार आहे विथ अ फ्रिक्वेन्सी कुणाच्या फ्रिक्वेन्सीने होत जाणार आहे जो आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच्या फ्रिक्वेन्सीनं ती बॉडी काय होत जाणार आहे व्हायब्रेट होत जाणार आहे. द एम्प्लिट्यूड ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन डिपेंड्स अपॉन द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. आता एम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन जो आहे डिपेंड्स कशावर व्हायब्रेशन फोर्स व्हायब्रेशनमध्ये काय सांगितलं आहे अँड एक्सटर्नल
periodic force is applied on a body whose natural period is different from the period of the force. कळले? म्हणजे आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्स जो अप्लाय करणार आहे त्या बॉडीला त्याच्यानुसार त्याचा नॅचरल पिरियड जो असणार आहे तो वेगळा असणार आहे आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्सचा पिरियड असं काय असणार आहे त्या ठिकाणी डिफरंट असणार आहे. द बॉडी इज मेड टू व्हायब्रेट विथ अ फ्रिक्वेन्सी कुणाच्या फ्रिक्वेन्सी त्या इक्वल टू दॅट ऑफ द एक्सटर्नल इम्प्रेस्ड फोर्स. जे एक्सटर्नल इम्प्रेस्ड फोर्स आपण त्याला जे गिवन आउट करणार आहे त्याच्यानुसार ती बॉडी काय होत जाणार आहे व्हायब्रेट होत जाणार आहे. द ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन डिपेंड्स अपॉन कशावर डिपेंड आहे बघा द डिफरन्स बिटवीन द फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स अँड द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी. कुणाच्यातला डिफरन्स सांगितला फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स म्हणजे आपण बाहेरनं त्याला किती एक्सटर्नल पिरियडिक फोर्स दिलेला आहे आणि त्याची स्वतःची असणारी नॅचरल फ्रिक्वेन्सी या दोघांच्या मधला काय करणार आहे आपण डिफरन्स घेणार आहे वजाबाकी घेणार आहे त्याच्यावर काय असणार आहे त्या ठिकाणी तो ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन डिपेंड्स असणार आहे. आणि म्हणून सांगितलं इफ दिस डिफरन्स इज काय सांगितलं आहे स्मॉल म्हणजे इफ दिस डिफरन्स इज स्मॉल द ॲम्प्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन इज काय सांगितलं आहे लार्जर अँड जर यांच्यामधला डिफरन्स लार्ज झाला तर ॲम्प्लिट्यूड काय होत जाणार आहे स्मॉल होत जाणार आहे. इफ द फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली मॅच म्हणजे दोघांची फ्रिक्वेन्सी काय सांगितलं एक्झॅक्टली मॅच इट इज टर्म ॲज रेझोनन्स अँड ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज काय सांगितलं त्या ठिकाणी मॅक्झिमम. म्हणजे मी मागाशी पहिल्या स्टार्टला वाक्य सांगितलं होतं इफ नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी असेल आणि एक्सटर्नल पिरियडिक फ्रिक्वेन्सी ऑफ द बॉडी दोन्ही काय होतील त्या ठिकाणी इक्वल होतील. इथे शब्द मॅच्ड दिलेला आहे. जेव्हा इक्वल होतील त्यावेळी तिथे ॲम्प्लिट्यूड काय होणार आहे मॅक्झिमम होणार आहे म्हणजे त्या कंडिशनला काय प्रोड्यूस होणार आहे रेझोनन्स प्रोड्यूस होणार आहे. वाक्य सगळ्या शेवटचं बघा इफ द फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली मॅच इट इज टर्म ॲज रेझोनन्स अँड द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज काय सांगितलं त्या ठिकाणी मॅक्झिमम. An object vibrating with its natural frequency can causes another nearby object to काय सांगितलं त्या ठिकाणी vibrate. The second object absorb the energy transmitted by the first object and start काय सांगितलं त्या ठिकाणी vibrating if the natural frequencies of the two objects काय सांगितलं त्या ठिकाणी match. आता object vibrates with natural frequency can causes काय सांगितलं another nearby object to काय सांगितलं त्या ठिकाणी vibrate. उदाहरण आपण घ्यायचं झालं घरामध्ये होम थिएटर आपले असेल बरोबर आहे नसेल तर आपला साधा मोबाईल आपण घेतला आणि तो व्हायब्रेट मोडला लावला असेल आणि तो आपल्या भांड्यांच्या जवळ ठेवला असेल बरोबर आहे काय होते भांडी पडायला चालू होते आपण त्याला पण तो व्हायब्रेट करायला प्रोड्यूस करतोय व्हायब्रेशन प्रोड्यूस करतोय. द सेकंड ऑब्जेक्ट काय करणार आहे ॲब्सॉर्ब द एनर्जी म्हणून तो सेकंड ऑब्जेक्ट एनर्जी काय केला ॲब्सॉर्ब केला ट्रान्समिटेड बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी फर्स्ट ऑब्जेक्ट अँड स्टार्ट्स काय केला त्या ठिकाणी व्हायब्रेटिंग इफ द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द टू ऑब्जेक्ट्स काय सांगितलं त्या ठिकाणी मॅचेस म्हणजे दुसरा पार्टिकल काय करणार आहे पहिल्या पार्टिकलनं ट्रान्समिट केलेली जी एनर्जी आहे ती त्यानं काय केली ॲब्सॉर्ब केली आणि ॲब्सॉर्ब केल्यानंतर तो पार्टिकल काय झाला व्हायब्रेट व्हायला त्या ठिकाणी चालू झाला. Eaves or air columns can also undergo force vibration if the frequency of external source of sound is close to the natural frequency of the system. Resonance is said to occur and we hear काय सांगितलं त्या ठिकाणी louder sound सांगितलं. एक शेवटचं वाक्य बघा स्ट्रिंग्स और काय सांगितले एअर कॉलम कॅन ऑल्सो अंडरगोज काय सांगितले त्या ठिकाणी फोर्स्ड व्हायब्रेशन. आता स्ट्रिंग्स आपण घेतली दोरी घेतली दोरीला तुम्ही जाता जाता नुसतं असं प्लग केला तर व्हायब्रेशन वेगळे येणार आहे जोरात जर आपण हे केलं तर त्याचे व्हायब्रेशन्स काय होत जाणार आहेत वाढणार आहेत. आणि मग स्ट्रिंग असेल किंवा एअर कॉलम असेल एअर कॉलमचं एक्सपेरिमेंट आपण बघणार आहे ते आपण माहिती सांगूया. स्ट्रिंग्स और एअर कॉलम्स कॅन ऑल्सो अंडरगो फोर्स व्हायब्रेशन इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ काय सांगितले एक्सटर्नल सोर्स ऑफ साऊंड इज क्लोज टू द कुणाच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द सिस्टीम. रेझोनन्स इज असेट टू काय सांगितलं त्या ठिकाणी ऑकर अँड वी हिअर काय सांगितलं त्या ठिकाणी लाऊडर साऊंड सांगितलं. एक एक्झाम्पल फक्त त्याने एक सांगितलं की दोन सिंपल पेंडुलम्स इथे मागच्या ऑसिलेशन टॉपिकमध्ये दिलेलं होतं नसेल तर आपण घेऊ तिथे एक आपण पेंडुलम घेतलेलं हा फर्स्ट पेंडुलम घेतला आणि हा काय घेतला सेकंड पेंडुलम दोघांची लेंथ सेम ठेवूया ठीक आहे. आणि मग आपण काय केलं समजा आपण याला ओळे म्हणूया आणि याला ओबी म्हणूया. आता हा ओळे जो आहे हा आहे तसाच ठेवला आहे हा दोघांचा रेझिस्टन्स सपोर्ट एकच आहे आणि याला काय केलं आम्ही इकडं घेतला याची पोझिशन चेंज केली हा मेन पोझिशनलाच आणि याला काय करणार इथून आम्ही रिलीज करतो. आता रिलीज केल्यानंतर काय होणार हा इथून टोटू काय होणार इथंपर्यंत जाणार म्हणजे जात असताना तो ह्याला जर थडकला
हा मेन क्वेश्चन आहे ना, धडकला तर काय होणार आहे, त्याच्यावर पण त्या ठिकाणी बंबाड झाला तर हा काय झाला, ऑसिलेट झाला. त्याला आपण ऑसिलेशन दिले का, ऑसिलेशन दिलेले नव्हते. म्हणजे हा इथं जो नेला आढळला तर हा असा ऑसिलेट होत चालला, बरोबर आहे. ज्यावेळी हा इकडं पुढं जाईल त्यावेळी हा काय होणार आहे, बॅक साईडला येणार, परत त्याचं काय होणार आहे, व्हायब्रेशन इथं प्रोड्यूस होणार. म्हणजे इथं काय केलं, वी हॅव टू अप्लाय द एक्सटर्नल पिरियडिक फोर्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. काय केलं त्या ठिकाणी बॉडी, म्हणजे एक्सटर्नल पिरियडिक फोर्स कोणावर दिलं, त्या बॉडीवर आपण दिलं, बरोबर आहे. आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्स इथं अप्लाय केल्यामुळे काय झालं, याच्या मोशनचा इफेक्ट कोणावर झाला, हे आमच्या दुसऱ्या सिंपल पेंड्युलमवर त्या ठिकाणी झालेलं. मग मागाशी आपण जी बाकीचे एक्झाम्पल बघितले, जर मोबाईल आपला व्हायब्रेट झाला तर त्याच्या शेजारची असणारी एनर्जी वस्तू काय होणार आहे, ती सुद्धा व्हायब्रेट व्हायला चालू होणार. का झालं, तर पहिली पहिला काय होणार, पार्टिकल एनर्जी ट्रान्समिट करणार, एनर्जी देणार आहे. एनर्जी ट्रान्समिट केली तर नेबरिंग पार्टिकल काय करणार, ती एनर्जी पजेस करणार आहे किंवा ॲब्सॉर्ब करणार, आणि घेतली तर तेव्हा काय करणार आहे, तेवढ्या एनर्जीनं तो सुद्धा काय होत जाणार आहे, व्हायब्रेट व्हायला चालू होणार आहे. जीनं फोर्स व्हायब्रेशन काय सांगितलं की बॉडी जी व्हायब्रेट होणार आहे ती कोणामुळे होणार आहे, ड्यू टू द एक्सटर्नल पिरियडिक फोर्स.